तर बातमी आता बीड जिल्ह्यातून येते. गेवराई तालुक्यातील धारवंटा शिवारातील तब्बल 3 एकर जमीन वाहून गेली आहे. सिद्धफणा नदीला आलेल्या पुरामुळे 3 एकरावरील बागायती शेती वाहून गेल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी अजूनही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतं. बीड जिल्ह्यात सलग 15 दिवस झालेल्या अतिवृष्टीने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं विशेषतः मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. मी सध्या गेवराई तालुक्यातला धारवंटा परिसरात आहे आणि या ठिकाणाहून सिंदफणा नदी वाहते. याच सिंदफणा नदीला पूर आल्याच्या नंतर अक्षरशः 3 ते 4 एकर जमीन या ठिकाणाहून तब्बल 40 ते 45 फुटापर्यंत खरडून गेल्याचं समोर पाहायला मिळतंय. 2 शेतकऱ्यांची ही जमीन होती, तर राजेंद्र काशीद नावाच्या शेतकऱ्याचं घर आणि जनावरं देखील वाहून गेले. अतिशय विदारक असं हे दृश्य पाहायला मिळतंय. तर कल्याण काशीद या शेतकऱ्याचं मोसंबी बागासहित झाडांसहित सगळं काही वाहून गेलंय. आतापर्यंत प्रशासन या ठिकाणी पोहोचू शकलेलं नाही, त्यामुळे तात्काळ प्रशासनाने पोहोचून पंचनामे करावेत आणि आम्हाला मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आलेली आहे. शेत जे आहे ते तब्बल 40 ते 45 फुटापर्यंत खरडून गेलेलं आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. प्रशासनाने पंचनामे करून सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येते. कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड.